नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमा काजी तुमच्यासाठी तुमच्या हक्काचं अंगणवाडी सेविका मदतनीसचं चॅनल घेऊन आलेली आहे। जी पण बातमी असते, जी पण माहिती असते, सत्य माहिती तुम्हाला फक्त ह्याच चॅनलवर भेटते। असं काही मला पब्लिसिटी पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे म्हणून मी कोणती खोटी माहिती देऊन व्हिडिओ वगैरे बनवत नाही किंवा व्हिडिओ टाकत नाही। कारण माझ्या भगिनी खूप आशेनं बघत असतात, काहीतरी बातमी आपल्यासाठी येते आणि त्यांची आशाची निराशा होऊ नये म्हणून मी खरं तेच सांगते। कारण नुसतं फेसबुकवर, ट्विटरवर, यूट्यूबवर एवढे आपले व्हिडिओ असतात की आपल्याला वाटतं आपलं काहीतरी होईल, पण ते जुनं तेच रडगाणं आहे, काही बदल नाही। या गेंड्याच्या सरकारच्या काहीच समजत नाही, शासनाला नुसतं काहीतरी दुसरेच मुद्दे। आता तुम्ही बघा संसद भवनमध्ये काय मुद्दे आहेत, असं वाटतं मच्छी मार्केट आहे का, हे अधिवेशन आहे। वाटा 10ला वाटा, 5ला वाटा, ए भांडी घे रे, ए कपडे, ए बर्तनवाला, ए भांडीवाला, असले आमदार। असं वाटतं काय ते संविधान होतं, काय संविधानामध्ये लिहिलेलं, काय तुम्ही त्याचे चितळे मांडतायत। गरिबांना रोजगार नाही, लोकांना खायला नाही, अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य नाही, ह्यांना स्वतःचंच पडलेलं आहे, फक्त स्वतःचंच। त्यानं तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे आहे तर सगळ्या आपल्या सेविका मदतनीसना व्हिडिओ पाठवत जा आणि माझ्याकडून जे प्रयत्न होईल ते मी करणार आहे, फक्त माहिती द्यायची। तर तुम्हाला चांगलीच माहिती आणि व्यवस्थित माहिती, आणि माझ्या भगिनींचे खूप कमेंट येतात, मला तुमचं प्रेम मिळतं आणि मला पण तेवढं भरभरून तुम्हाला सगळ्यांना प्रेम द्यावं असं वाटतं, म्हणून मी प्रत्येक शनिवारी तुमच्यासाठी व्हिडिओ करते। ज्या ताया नवीन व्हिडिओवर येत आहेत त्यांनी लगेच पटकन सबस्क्राईब करा। माझ्या एका ताईचा मला मेसेज आला होता, ताई मी तुमचा व्हिडिओ 50 ग्रुपमध्ये शेअर केला, मला तो व्हिडिओ खूप आवडला, खूप खूप धन्यवाद ताई तुझं। मला एका दुसऱ्या ताईचा मेसेज आला होता की मी शनिवारी वाट बघते, हिम्मत येते मला। ताई तुमच्यामुळे पण मला पण हिम्मत येते, तुमच्या कमेंटमुळे। जसे माझा व्हिडिओ तुम्ही बघून थोडं तरी तुम्ही उत्साही होत असतान, तुमचे सगळे कमेंट वाचून मला तर ते जीवनसत्व खनिजे मिळाल्यासारखं होतं अंगणवाडीत। तर तायांनो आता खूपच काही मुद्दे आलेले आहेत। एक तर तुम्हाला सांगते, आमच्या इकडे मुंबईमध्ये मदतनीसची भरती झाली। एरियातल्या ज्या शिकलेल्या महिला आहेत, खूप फॉर्म होते, त्याच्यामध्ये त्यांनी गुणवत्ता आणि मार्क याच्यावर ठरवून मदतनीस घेतलेले आहेत। तर मदतनीसची भरती झाली आमच्या इकडे। याच्या आधी मदतनीसमधून सेविकेची पदोन्नती भरती झाली। आता मुख्य सेविकेची भरती कधी येते तेच आम्ही बघत आहोत वाट। ज्या माझ्या भगिनींना मुख्य सेविका व्हायचं आहे त्यांनी व्हा, तुम्हाला आमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत। माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आपण थोडं रागात आलो तर कुठं ना कुठं बोलतो, पण कुणाचं आपण भलं करायला नाही गेलं तर वाईट पण कधीच करत नाही। म्हणून तुमचा, माझ्या सगळ्या भगिनींचा मला खूप खूप अभिमान वाटतो आणि माझ्या अशा भगिनी आहेत आणि मी यांच्याबरोबर काम करते याचा मला गर्व पण आहे। तर भगिनीनो, मी तुम्हाला जे मुद्दे बोलणार आहे ते म्हणजे असे आहेत की लाडल्या बहिणीचे आपण जे काम केलं, आता बोलत आहेत की ते त्याचे मानधन आपल्याला जो मोबदला होता तो टाकायला सुरुवात केली, पण आतापर्यंत कोणत्याही सेविका मदतनीसच्या अकाउंटला आमच्या इकडे तर आलेले नाहीत। तुमच्या इकडे कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात तुम्हाला आला आहे का मोबदला, जे आपल्याला ठरले होते 50 रुपये द्यायचे एका लाभार्थ्याच्या मागे, तर तसं मला कमेंटमध्ये टाका, कारण आमच्या इकडं हे आलेलंच नाही। आणि दुसरं मी तुम्हाला अजून एक गोष्टी सांगायची होती की सेविकेचं अजून भरतीचं GR वगैरे पत्रक निवेदनं काही मागवलेली नाहीत ऑफिसकडून, आणि संघटनेनं आमच्या स्टे वगैरे लावलेला नाही। मला दुसऱ्याचं माहीत नाही अजून तायांनो, माहिती काढून मी तुम्हाला सांगेन, कारण आता महाराष्ट्रात खूप भरपूर संघटना झाल्यात। मला वाटतं संघटना एवढ्या झाल्यात तर सगळ्यांनी मिळून एक मुद्दा जरी घेतला तर आपलं काम होऊन जाईल। 45 वर्षापासून कृती समितीची लोक मुद्दा उचलत आहेत,
आमच्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने शासकीय दर्जासाठी केस घातलेली आहे. आता तिसरी तारीख आपली झालेली आहे. पहिल्या तारखेला दुसऱ्या आपल्या ताई होत्या, दुसऱ्या वेळेस मी होते, तिसऱ्या वेळेस एक आपल्या दुसऱ्या ताई होत्या ज्या नाशिक न्यायालयात त्यांनी साक्ष दिली. तर आपल्याला तारीख भेटत आहे आणि आपण अधिवेशनात आणि तर बघतच आहोत काय चाललं आहे. एक मज्जेचा मुद्दा त्याच्यामध्ये होता, ते कोणत्याही पक्षाचे कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असू दे आमदार. एक व्हिडिओ आला होता ग्रुपमध्ये, मी काय मनाने बोलत नाही, की 40,000 पेन्शन त्यांच्या कुटुंबियांसाठी पास झालं. तर त्याच्यामध्ये कोणाचा आरडाओरडा नाही, कोणी काही बोललं नाही. आम्ही आमदार आहेत, आम्हाला कशाला देता, कारण त्यांना वाटलं आपण उद्या माजी होणारच आहोत. मग तो GR व्यवस्थितपणे पास करून घेतला. जेव्हा आमचा मुद्दा आला तेव्हा मच्छी मार्केट लावलं आणि अंगणवाडी सेविका उभा राहिल्या की सरकार उभा राहिल्यासारखं वाटतं. कारण ह्या काय करणार आहेत, महिला काय करणार आहेत, ह्यांचं काय दिलं नाही दिलं, रडतात, बोंबलतात, बसतात जागी, मरून जाते एखादी. आपल्याला काय करायचं. आपली पोटं भरतात, आपले मोठमोठे बंगले होत आहेत, गाड्या होत आहेत, आपण चांगले मस्त निधीमधून पण कमवतो, हे सगळं पेन्शन. पण त्यानं लक्षात ठेवा, ह्यावेळेस अधिवेशनात कोणत्या आमदाराने आपला मुद्दा घेतला होता आणि कुणी नाही घेतला, आणि तो आला एरियात तर त्याला चांगलं आपण म्हणजे घरचा आहेर द्यायचा, एवढं लक्षात ठेवा. कारण संघटनेचे पदाधिकारी, संघटना आणि आपण सेविका मदतनीस कर्मचारी हे बाहेर आंदोलन करू शकतो. आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण आपल्याला कोणी निवडून दिलेलं नाही. म्हणून मी म्हणते, माझ्या ज्या भगिनी आता रिटायर होत आहे ना, प्रत्येक एरियात उभं करायचं, माझी अशी इच्छा आहे. आणि असं उभं करायचं, त्यांना निवडून आणायचं. जेव्हा त्या आतमध्ये बसतील आणि आपले मुद्दे उचलतील, सेविका मदतनीसमधून कमीत कमी 10 आमदार तरी आरामात येतील. एवढ्या आपल्या सेविका अंगणवाडी कर्मचारी हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत. अहो, मार्केटमध्ये फक्त माहिती आली ऑफिसकडून 4-5 जणी तर लगे व्हिडिओ करून मॅडमपर्यंत पोहोचतात. मी अशी आरामात बघत होते बसले. एक माझी भगिनी पुढं आली, मुख्य सेविकेने करून दाखवायचं ना, ते फेस कॅप्चर कसं करायचे, KYC कशी करायची, कुणाला येते चला बघा. मग ह्या बाईला वाटलं मी लई शहाणी, मग तिनं जाऊन दाखवलं. मग दुसऱ्यांवर तर प्रेशर येतं की तिनं कसं केलं, तुम्ही पण करा. अरे, जे तुमचं काम आहे तेच करा ना. सुपरवायझरचं काम कशाला करतात मग? सुपरवायझरच्या पदोन्नती कशी होईन आणि भरती कशी होईन, तुम्ही मानधनामध्येच शासकीय दर्जाचं काम करून द्यायला लागल्यावर सगळ्या सेविका ही कामं करतात सुपरवायझरची. गप्प बसा ना, काय करायचं आहे तुम्हाला, करू द्या ना त्यांना, येऊ द्या ना अंगणवाडीत, करून दाखवू द्या ना. कुणाला नेटवर्क येत नसेल तर वायफाय घेऊन कामं करून द्यायची, आणि मोबाईल खराब असला तरी दुरुस्त करायचा, तरी करून द्यायची. अरे, जिथं चुकीचं होतं आहे तिथं बोलायला शिका ना. हे बघा, आवाज उठवणाऱ्याचा आणि बोलणाऱ्याचाच इतिहास असतो, गपचूप बसणाऱ्याचा काही इतिहास. किती आपल्यासारखे 2 हातपाय आणि सेम नाक डोळे सगळं सेम होतं, अशी माणसं कुठं गेली, नाहीशी झाली, त्यांचा काय पत्तासुद्धा नाही. पण अशाच लोकातली माणसं पण पुढे येऊन त्यांनी इतिहास रचला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं. मग असेच लोकांमधूनच कोणीतरी लीडर नेता असतो. बघा, जे बोलतात त्यांची साथ द्या. साथ द्यायला जमत नसेल तर त्यांच्या विरोधात बोलू नका. त्यांच्या विरोधात पण बोलायचं असेल, कमीत कमी गप तरी बसा, बरोबर उभे तरी राहा. जर पगारवाढ झाली, शासकीय दर्जा भेटला, काही झालं तरी सगळ्याला सारखंच भेटणार आहे, कुणाला जास्ती कुणाला कमी नाही भेटणार. ती बोलते बिचारी, मग तिच्या मागे मुख्य सेविका लागतात, मग आपण त्यांची साथ द्यायची. हे मला खरंच तायांनो खूप वाईट वाटतं. मला खूप पर्सनल व्हॉट्सअपवर मेसेज केले महिलांनी की आमच्याबरोबर आमच्याच बीटमधल्या महिला अशा वागतात, असं तसं. बघा, मुख्य सेविका पण एक स्त्री आहे, ते त्यांची नोकरी करतात, त्यांना नोकरीच ती आहे आपल्याला गायडन्स द्यायची, मार्गदर्शन करायचं. पण मार्गदर्शनाच्या नावाखाली मार्गच दाखवायला लागल्यात आपल्याला त्या बाया.
हे घडलेलं आहे. आणि आपल्यातल्याच बाया त्यांना सगळं सांगतात, जाऊन पोस्टमॅनचं फुकट काम करतात, पगारसुद्धा नाही, सगळीकडून तिकडं पत्रावळ्या पोचत असतात. असो, मदत म्हणून करावी काम. जर तुम्ही करत असताल, तुमच्यामध्ये काही स्किल असेल, टॅलेंट असतं, कुणाला मोबाईल खूप चांगला चालवायला येतो, कुणाला लिहायला खूप चांगलं येतं, कुणाला बोलायला चांगलं येतं, तर ते पण आपलं कामच आहे. अंगणवाडीचं काम करायचं आहे. आणि कामात अडथळे येऊ नये म्हणूनच आपल्यासारख्या भगिनी पुढे येतात. अंगणवाडीचे काम करून आपल्याला मानधन मिळतं तिथून. आणि म्हणून आपल्या जे काम करतात, जे याचे सभासद आहेत युनियनचे, त्यांच्यासाठी युनियन आहे. काम नाही करणाऱ्या, घरी बसणाऱ्या, काहीच न करणाऱ्या बोलू शकत नाहीत ना, त्यांच्यासाठी संघटना नाहीच आहे. काम करायचं आहे. सरकारकडून, शासनाकडून जे प्रॉब्लेम येतात ते सोडवण्यासाठी, त्याचा पाठपुरावा घेण्यासाठी, मुद्दे पुढे मांडण्यासाठी संघटना असते. लक्षात ठेवा. आतमध्ये जर जाऊन बोलायची मुभा दिली असती तर आमच्या लोकांनी संघटनेत एकपेक्षा एक अंगणवाडीच्या रणरागिणीत पटापट सगळी बिल पास करून आणली असती. मॅडमनी तिकडून मेसेज टाकला की इकडं बाईचा रिपोर्ट तयार असतो, तर मग आम्ही का आमची बिलं पटपट पास नसती का केली आतमध्ये. 40,000 मानधन काय वेतन करून घेतलं असतं, मग शासकीय दर्जा घेतला असता, सगळं करून घेतलं असतं. पण असं तयार होत नसतं. संघटना आंदोलन करत असते आणि त्यांचंच राज्य आहे, त्यांचंच सरकार आहे. आपल्याला आंदोलन करण्याची पण त्यांच्याकडून परमिशन घ्यावी लागते. जर त्यांनी परमिशन नाही दिली तर आपण असं रोडवर किंवा आझाद मैदानात, जंतर मंतर कुठेही जाऊ शकत नाही, बसू शकत नाही. आपल्याला कायद्याने कामं करावं लागते. आणि हे कोणत्या पक्षाचे आपण कार्यकर्ते नाहीत की जाऊन तोडफोड जाळपोळ करायला. आपण शिक्षिका आहोत, शिक्षिकांची संघटना आहे, शिक्षकांचे गट आहेत. म्हणून आपल्याला आपला पहिला पेशा आहे की शिक्षकांना चांगलं शिकवायचं असतं, वाईट बोलायचं नसतं. जसं आमदारांना, खासदारांना शपथ घ्यायला लावतात, तशी आपली मनातून शपथ घेतलेली असते. आपल्याला कोणी शिकवायची गरज लागत नाही, कारण त्यांनी 10 पक्ष बदललेले असतात म्हणून त्यांना शिकवून यायची गरज असते. शपथ वारंवार प्रत्येक पक्षासारखी प्रत्येक शपथ असते. आपल्याला एकच आहे, मुलांचं विकास, शारीरिक, बौद्धिक, मानसिक सर्वांना समान बघणे आणि प्रेमाने काम करणे. त्याच्यात काय बदल होत नाही ना आपल्या कामात, म्हणून आपल्याला काही गरजच नाही भेदभाव करायची आणि शपथ घ्यायची आणि शिकायची. जे आता ट्रेनिंग चाललं आहे, सॅम मॅमचं तुमच्याकडे पण चाललं असेल, तर आमच्याकडे पण चाललं आहे. आता सॅम मॅमची मुलं निघाली की आपल्याला एक डबल टिबल ड्युटी आली, आपल्याला 1 लाख पगार आहे, तरी ही लोक सगळी कामं घेतात. त्यांनी काय विचार करून आपल्याकडे काम घेऊन येतात हे समजत नाही. हे हेल्थ पोस्टवाल्यांना काम द्यावं ना सॅम मॅमच्या मुलांचे. आम्ही सॅम मॅमची मुलं तिकडं रिफर करू, मग त्यांनी पुढचं बघून. नाही, आम्ही त्यांची वजन घ्यायची, उंची घ्यायची, मग आम्ही त्यांचं फेस कॅप्चर करायचं आहे, आम्ही त्यांची KYC करायची आहे. आणि त्यांच्यानंतर ते मूल जर सॅम मॅममध्ये असलं तर ते पावडर देणार आहे, ती आम्ही खाऊ घालायची. त्याचे प्रोसिजर पडे एवढे निर्जंतुक. अरे कशाला, आमच्याकडे काही काम नाहीत का? हेल्थ पोस्टवाल्याला द्या हे काम, आरोग्य खात्याचं काम आहे हे आम्ही रिफर करू. म्हणून बघूया पुढे पुढे काय होतं आहे. आता संघटनेत वगैरे चर्चा सुरू आहे. ट्रेनिंगा तर आम्ही घेतल्या, म्हणजे आम्ही ज्या ट्रेनर आले त्यांची ट्रेनिंगा घेतल्या, कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यापेक्षा जास्ती नॉलेज कुणाला होता यानो. आम्हाला त्यांनी 1000 दिवसाचं शिकवायला आले. जेव्हापासनं मूल पोटात आहे आईला समजतं तेव्हापासनं 2 वर्षात काय काय करायचं 50 वेळा केले आपण. आहार प्रात्यक्षिक करून पालकांना दाखवले, खायला दाखवले. त्या THR मधून काय करायचं? सगळ्यात आधी तर 6 महिन्याचं मूल झालं त्याला साखर द्यायची नाही. ते THR सुरू झालं ना त्याच्यात साखर असते. आणि ते प्लास्टिकचे तांदूळ आहेत का काय माहिती, पाण्यात घातलं की सगळे तांदूळवर येतात आणि त्याच्यापासून हे कुपोषण दूर करणार आहेत. काय खरंच वेड्याचा बाजार आणि दगडाचा व्यापार बोलतात ना, तेच चाललं आहे बघा त्यानं. म्हणून काहीच बदल झालेला नाही, काहीच नवीन नाही. संघटनाचे पदाधिकाऱ्याची जागोजागी प्रयत्न चालू आहेत. सगळीकडे जाऊन निवेदनं देत आहेत, मोर्चा काढत आहेत. आता उन्हामध्ये चिमुकल्यांची वेळ बदली करावी, अंगणवाडी सेविका मदतनीसांना 1 महिन्याची सुट्टी द्यावी, हे सगळी निवेदनं, पत्रकं सरकारला, शासनाला देऊन झालेले आहेत. काय काय होतं आहे बघूया पुढं. मला तर वाटतं आहे आणि 10 वर्षाचा कार्यक्रम लिहून ठेवला आहे, काय माहिती वहीत त्याच्यात काहीच बदल नाही करायचा आल्यापासनं, हे 2014पासनं हे सरकारनं.
त्यांना वाटते आम्ही मिनीचे मेनमध्ये केलं, आमच्यावर उपकार केला का? मदतनीसची सेविका केली, लय भारी उपकार झाला. भाडे वाढ दिली केंद्राची, लय जास्त आमच्यावर उपकार केला तुम्ही. कुणी काय मंत्र्यानं, कुणी काय त्यांच्या घरी येऊन आणून दिल्या का? त्यांचं काय एखादं एक एकर शेती विकून दिली आम्हाला, आमच्यावर उपकार दाखवतात. आमच्या जनतेचे टॅक्स पैसे आम्ही त्यांची सेवा करतो तेच तुम्ही आम्हाला देतात. तुमच्या घरातून आणून दिले का तुमचे वाडे फिडे विकून? तर बोलायला आम्ही वाढून दिले नाही, आम्ही वाढ दिली. कोण कुणाला वाढ दिली नाही. आत्तापर्यंत असंच कधी झालं नाही की अचानक आपली मानधन वाढलं आणि ते अकाउंटला आलं. संघटनेनं GR घेऊन उठलेले आहेत आंदोलनं करून करून करून, माहिती आहे का नाही आपल्याला? मग कशाला एवढं हे सगळं? कितीतरी दिवस आंदोलन करावं लागतात, किती आपले प्रश्न पेंडिंग आहे. पण सरकारने मला वाटते फिक्स कार्यक्रम करून ठेवलेला आहे 10-15 वर्षाचा, त्याच्यामध्ये काय बदल नाही करायचा. हां, अजून कामं वाढवायची. अरे एरियातली लोक ह्यांच्या भरोश्यावर बसले असते तर सगळीच मिळाली असते, कोण राहिलं सुद्धा नसतं. जे हे लोक खाऊ देतात त्याच्यामध्ये उपोषण दूर होतं त्याच्यामध्ये. अरे एरियातली लोक यूट्यूबवर बघून आपल्या मुलांना चांगलं खाऊ घालतात. आजकाल सगळे व्हिडिओ जात असतात त्यांना, त्या माझ्या सगळ्या सेविका मदतनीसच व्हिडिओ चांगले बनवत असतात. फक्त कसं आहे आपल्याला धरण उशाशी आहे आणि कोरड घशाला आहे. धरण उशाला, कोरड घशाला. फक्त तुम्ही पाण्याची राखण करा पण पिऊ नका, असंच झालेलं आहे आपलं. पण एकदा का ह्या मांजरांनी बुडबुड घागरी करायला केलं तर ह्यांना मग समजेन की काय असतात स्त्रिया काय. थोडं रडतो, ब्लड प्रेशर हाय लो करून घेतो, मग जाऊन विसरून जातो. याच्यामुळे ह्यांनी खूप आपल्याला फायदा घेतलेला आहे. असो, हे बघा, जे जसं करण त्याला तसंच मिळेन. वरी देव बसलाय देणारा. आपण त्याच्याकडे मागायचं, त्याने आपलं काहीतरी चांगलं करायचं असन. कोणत्या वेळेवर आपल्याला शासकीय दर्जा मिळावा, कोणत्या वेळेवर आपल्याला पगार वाढ व्हावी, हे वरी बसलेल्याने ठरवलेलं आहे. यांच्यापेक्षा तो 24 तास ऑनलाईन आहे. मॅडम तरी 6 तास झोपते बिचारी कशी तरी, पण वरचा बसलेला तर 24 तास ऑनलाईन आहे. तर आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आमचा खुदा असू द्या, तुमचा देव असू द्या, माझ्या काही ख्रिश्चन भगिनी त्यांचा गॉड असू द्या, सगळ्यांचे जे ज्या मान्यतेला मानतात त्यांच्याप्रमाणे त्याने आपण आपलं मागणं मागायचं आहे. रमजानमध्ये मी संपूर्ण आपल्यासाठीच दुआ केली भगिनीनं, प्रार्थना केली. तुम्ही पण सगळ्यांनी करा. कारण ह्या शासनाला सद्बुद्धी देवो, एवढंच करू शकतो आपण. कारण बघा किती काय चाललं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्यात, गोरगरिबांची महागाई किती वाढवली आहे, राशन दुकानामध्ये काय चाललं आहे, काय मग इकडे तिकडे राशन बरोबर येते काय, हे ते सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. तर आपण एकाचंच नाही आहे, पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण देशच महागाई नगर असलेला आहे. सगळ्याच वस्तू आपल्याला पूर्ण मुंबईत तर पूर्ण खोदून टाकली आहे. तिथं काय तिचं सौंदर्य होतं मुंबई म्हणजे लोक बघायला यायचे, आता तर एवढं सगळी खोदून नासून टाकले. इकडे तिकडे सगळ्या एवढं म्हणजे असं वाटतं की काय आहे हे. आपला भारत कसा होता, ज्याला सोने की चिडिया बोलते, त्याचं काय करून ठेवलं आहे. म्हणून आपण तायांनो आंदोलन करूनच मिळवून घ्यायचं आहे. तर उन्हाळ्या सुट्टीच्यासाठी पत्रक काढलेलं आहे. मदतनीसच्या पद्धतीसाठी आमच्या इकडं तर झाल्या सेविका मदतनीसमधूनच घेतल्या, बाहेरून नाही घेतल्या. आता मदतनीस घेतल्यात एरियामधूनच, आणि ते मार्कवर घेतले, मी आधीच सांगितलं. आता दुसरं काही नाही. मला वाटतं अंगणवाडी केंद्राचे भाडं आलेलं आहे. दुसरा एकही पैसा आपल्या अकाउंटला एक्स्ट्रा आलेला नाही. CBचे आणि ह्याचे कार्यक्रमाचे तर ह्यांनी पैशाचं उडवीच लावली आहे. त्याला पण बघायचं आहे आपल्याला. सुरू आहेत आता कामं सगळी, बघूया आता काय होते पुढे. खरंच खूप वाईट वाटतं तायांनो. माझ्या आता एप्रिलला ज्या ताया रिटायर होतील त्याच्यासाठी तर मला खूपच वाईट वाटतं. पण तायांनो, मी तुम्हाला 10 वेळेस सांगितलं, मी फक्त तुम्हाला माहिती देऊ शकते, अजून काही नाही करू शकत. पण अंगणवाडीच्या वेळेतच अंगणवाडीचं काम करा, आणि त्याच्यानंतर काहीतरी 2 पैसे हातपाय चालतात तोपर्यंत करून ठेवा. बचत गट काढा किंवा सरकारी योजनामध्ये कुठे ना कुठे सामील व्हा. कोणत्या ना कोणत्या संस्थेमध्ये सामील होऊन 2 पैसे कमवायचा प्रयत्न करा तायांनो. कारण खूपच वाईट परिस्थिती आहे. लोकांना रोजगार नाही आहे. आपल्यासारख्यांना आपण एवढी मेहनत करतो, सरकारला आयता देता जातो, तर ह्यांना त्यांची कीव येत नाही आपल्यावर.
तर ह्यांना दुसऱ्यांचं काय पडलं आहे मला हेच समजत नाही. आपण एवढं ओरडतोय, रात्रंदिवस संघटना काम करतात, सगळ्या कोणतीही संघटना असू ती, त्यांचं एकच लक्ष आहे की शासकीय दर्जा घ्यायचा आहे, अन्याय होऊ नये तेच आहे. तर एवढ्या 20-25 संघटनाचं मिळून हे सरकार ऐकत नसेल तर आपण काय करायचं सांगा, तुम्हीच याच्यावर मला सांगा. म्हणजे त्याप्रमाणे मी युनियनच्या ग्रुपला तुमच्या ज्या समस्या आहेत सगळ्या वाचत असते कमेंट, आणि मी एक मेसेज बनवून प्रत्येक आठवड्याला टाकत असते ग्रुपमध्ये की माझ्या व्हिडिओवर अशी माहिती आली, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आता कुठेतरी धुळे जिल्ह्यात का कुठंतरी, नेमका जिल्हा नाही आठवत ताई, खाऊमध्ये आळ्या निघाल्या. ते गोरगरिबाची मुलं खाऊन ह्यांना आशीर्वाद देतील का शाप देतील? लवकरच लागतात. आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे शाप लागतात हो, पण थोडंसं उशिरा लागतात, पण परमनंट लागतात. आम्ही तरी रात्री निवांत झोपतो, गोरगरिबांची मुलं काही खाऊन झोपी जातात, पण ह्यांना गोळ्याशिवाय झोप येत नाही. आमच्यावर कमवणाऱ्यांना, खोटी नाटी कामं करणाऱ्याला वरी बसला चांगला बघत असतो. आपल्याला वाटतं पण तो बघत असतो आणि बघणारच आहे पुढं, आणि आपल्या सगळ्यांचं चांगलं होणार आहे. आपण कोणाचं वाईट नाही केलं. म्हणून नेहमी बोलते सकारात्मक विचार करा. आता मी प्रत्येक बुधवारी एक व्हिडिओ काढणार आहे की आपण काय काय घरी बसून कामं करू शकतो महिला. त्याच्यावर खूप सारी मी माहिती जमा करायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल. एका माझ्या भगिनीचा मला मेसेज होता की मी आयुर्वेदिक साबण वगैरे बनवते, बघूया काय होऊ शकते. ग्रुपमध्ये सबला ज्या ॲड आहेत दुसऱ्यांना पण ॲड करा ज्यांना ॲड व्हायचं आहे, आणि याच्यामध्ये आपण डिस्कस करूया की काय बिझनेस कसा करू शकतं, कसे निर्यात आपण एक दुसऱ्यांना करू शकतो, कसे आपल्या स्वतःच्या भगिनीमध्ये एक दुसरे जे बिझनेस करतात त्यांचा माल खरेदी करा. तायांनो, काय फरक पडतो आपल्या भगिनीकडून आपण काय घेतलं तर असं सगळे खूप सारी माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि आज एवढी काही जास्ती माझ्याकडे माहिती नव्हती. सोलापूरमध्ये भव्य मोर्चा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून काढण्यात आला. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मोर्चा होता. परत जागोजागी मोर्चे सुरूच आहेत. तर आपल्या मागण्या ह्यांना सरकारला मान्य करावेच लागतात. खूप आपल्याला झुकवण्याचा आणि माघार घेण्याचा ह्यांनी सळो की पळो प्रयत्न केला आहे, पण आपली एकही रणरागी मागं हटलेली नाही आणि कामावर लागलेले आहेत. आमच्या संघटनेत कसं आहे, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी मोर्चा असतो आणि तिथल्या भगिन्या सामील होतात. ठाणेला असलं तर ठाणेच्या जवळच्या, आझाद मैदानात असलं तर मुंबईच्या, इकडच्या तिकडच्या, असं पुण्यात अशी खूप मोठं संघटनेचं नेटवर्क आहे. तर त्या संघटनेचे सभासद राहा, आणि पुढं काही ना काही फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम झाले आपल्याकडे, जर संघटनेची पावती असली तर आपण संघटनेकडून मदत घेऊन काही आपले कामं अडकलेली करून घेऊ शकतो. कुणाला मेमोज दिला, कामावरूनच काढलं, काहीच प्रॉब्लेम झाला वगैरे, तर युनियन आपल्यासोबत उभी राहू शकते. काही प्रॉब्लेम नाही, कोणी आजारीच पडलं, जास्त हजरच होऊ शकलं नाही, चालायला येत नाही, ब्लड प्रेशर आहे, वय झालं, काही प्रॉब्लेम झाला, जर संघटनेची पावती तुमच्याकडे असली तर तुमच्यासाठी संघटनेला सोपं पडतं काम करायला, की हे आमच्या संघटनेचे सभासद आहेत आणि आम्ही ह्यांची कामं करून देणार. तर तसं ताई लक्षात ठेवा. याच्यामध्ये माझं एवढंच आहे की तुम्ही सगळ्यांनी आनंदी राहो. मी तर हे बघा आनंदीच राहणार, वरी जाताना सुद्धा हसतच, कारण हे जीवन काय व्यर्थ गेलेलं नाही. एवढा चांगला समाजसेवेच्या क्षेत्रात मला काम करायचा नशीब आहे माझं. मी अंगणवाडी सेविका आहे, खूप गर्व आहे. किती मोठ्या नोकरीचे ऑफर येऊ दे, किती मोठे कंपनीचे येऊ द्या, किती मोठे कुठंही किती मोठे झाले, तर एक अंगणवाडी सेविका म्हणून नेहमी मुलांबरोबर बसते, खूप आनंद मिळतो. तो आनंद खूपच वेगळा आहे माझा, आणि मला माझ्या कामावर खूप प्रेम आहे. एखाद्या व्यक्तीला आपण जीव लावला, तो व्यक्ती जर जीवनातून गेला तर खूपच वाईट वाटतं तायानो. त्याचं आपल्याला दुःख होतं, कोणी असू द्या, ते स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, पण आपण कामावर जीव लावला तर आपल्याला कधीच दुःख होणार नाही. म्हणून आपल्या कामावर जीव लावा. अंगणवाडी व्यवस्थित चालवायचे. प्रॉब्लेम आले तर अंगणवाडीसाठी संघटना आहे, आणि संघटनेच्या मोर्चात सहभागी होऊन ऐकायचं, थोडी हिंमत येते, बोलायचं, थोडी ताकद येते, आणि शेवटी जास्त अन्याय झाला की नाद नाही करायचं. जे होईल ते होईल, आरे तर का रे, सोडायचं नाही. काय झालं आहे तायांनो ना, सरळ झाडे दिसतात ना त्यांनाच आधी कापलं जातं, वाकडे तिकडे झाडाकडे नंतर जातात. म्हणून आता थोडं वाकडं तिकडं वागावं लागन. लक्षात ठेवा. जर एखादी डॅशिंग बीट प्रमुख आहे त्याच्यासोबत उभं राहत जा, बोलत जा,
कारण सुपरवायझरचं कामच आहे आपल्याकडून काम करून घेणे आणि आपलं काम आहे तिला काम न करून देणे. कोणती टीम मोठे होते बघा. म्हणजे जे अंगणवाडीचं काम आहे ते आपण करायचं, 6 सेवा द्यायच्या, याच्यानंतर कामं लावली तर टोळम टोळ किती पगार आहे, किती वेतन आहे त्याप्रमाणे कामं द्यायची, उत्तर द्यायला शिका. मी अंगणवाडीच्या नंतर अंगणवाडीचा फोन घेत नाही, कुणाशी बोलत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लॉग इन करते तेव्हाच अंगणवाडीचं काम. मी मोबाईलसुद्धा बघत नाही, तिकडे लक्ष देत नाही आणि मला गरजही नाही. ज्याला गरज आहे माझ्या अंगणवाडीत येईन आणि मला काय करायचं ते मी करेन. हे बघा, घाबरून चालणार नाही. किती गप बसणार. 45 वर्ष झाले. आज कितीतरी सेविका मदतनीस रिटायर होऊन रिकाम्या हाताने घरी बसल्यात, तर त्या हात उचलून नमस्कार करत असतील का ह्या शासनाला? हात उचलून काय देत असतील? शापच देत असतील ना. कारण 45 वर्ष काम केल्यावर रिकाम्या हाताने घरी जावं लागलं. किती वाईट वाटणार आहे. कसं वाटतंय ना, पूर्ण मतदानात फिरून खर्च करून हातपाय जोडून हारल्यावर कसं वाटतं, तसंच त्या अंगणवाडी ताईला रिटायर झाल्यावर आणि तिला पेन्शन नाही मिळाल्यावर वाटतं. ती फक्त पोटासाठी मागते. तुमच्यासारखे वाडे बंगले मागायला वाटत नाही. म्हणून जो फिरून फिरून येतो ना देव, त्याचे कर्माची फळं त्यांना भोगावीच लागतात. स्ट्रॉंग मुद्दा आपला संसदमध्ये अधिवेशनात कुणी उचललेला आहे आणि त्याच्यावर यांनी काय अंमलबजावणी केली आपण बघतच आहोत सगळे. तर आतमध्ये जर आपलं संघटनेचं काही करायचं आपल्या हातात असतं तर नसतं का करून घेतलंच असतं ना तायांनो. आपण आंदोलन, मोर्चा आणि निवेदन आणि पत्रकच देऊ शकतो. कधीतरी सद्बुद्धी येईल शासनाला आणि आली तर चांगलीच येईल. मग शासकीय दर्जा पण होईल, पेन्शन पण होईल, ग्रॅज्युटी पण होईल आणि सगळ्याच चांगलं होते. तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होते. सुपरवायझर व्हायच्या, मदतनीसमधून सेविका व्हायच्या. बघा, चांगला सकारात्मक विचार करा, मार्ग निघेल तुम्हाला तायांनो. घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका आणि विचार वाईट मनात आणू नका. जर नाही झालं काही तर त्याच्यापेक्षा चांगलं देवाणीवरी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. मला आधीच वाटायचं, अरे 10 वर्ष झाले मुख्य सेविकेचा, मी पेपर द्यायला चालले होते, माझं सगळं झालं होतं, मग काय झालं हे असं तसं एवढा विचार करायचे. तर 10 वर्ष आधी पण मी असेच होते. आता मला मुख्य सेविका म्हणून घ्यायला आले तरी मी जाणार नाही, कारण तो एक नाद आणि छंद असतो तो निघून गेलेला आहे आणि ते मला आता करायचं पण नाही. मला माझ्या रणरागिनी भगिनींना एकत्र करून, सगळे एकजूट करून मला ह्या सरकारला कसं अंगणवाडी सेविकांची कामं करून देत नाही, मग ह्या सरकारला कसं झुकवायचं, ह्यांच्याकडून कसं करून घ्यायचं हेच मला बघायचं आहे. अरे आम्ही कामं करतो कार्यक्रमाला, तुम्ही मुख्य सेविका, सचिव, अधिकाऱ्यांना, CDPOंना बोलवून ट्रॉफी देतात. त्यांनी काय केलेलं असतं, त्यांनी जो शासकीय खजान्यातून हिस्सा उचललेला असतो त्याच्या बदल्यात त्यांनी नोकरी केलेली असते. अरे आम्ही मानधनी, आम्हाला बोलवा. म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस माझ्या भगिनींना बोलवून सत्कार करा. आमच्या जीवावर तुम्ही, तुमच्या जीवावर आम्ही नाही. कधी अंगणवाडीच्या एरियात तुम्ही येऊन कामं केली का? काय माहिती CDPO वरच्या अधिकाऱ्यांना कामं काय असतात. खुर्चीवर बसून निवांत बोलायला काय जातं, काय नाही जात. असो, आपला खूप मन मोठं आहे. आपला स्वतःचा विचार करा आणि छोटी छोटी लघुउद्योग काय करायचं त्याचं मी प्रत्येक बुधवारी व्हिडिओ करणार आहे. त्याचं माझं लिहिणं, स्क्रिप्ट वगैरे सुरू आहे आणि माझं रमजान पण चालू आहेत. आता 10-12 दिवसांनी रमजान संपतील, त्याच्यानंतर मग ती व्हिडिओ टाकणार आहे. कुठं माझ्याकडून चूक होत असेल ताई तर मला नक्कीच सांगा. हा फक्त अंगणवाडी सेविका आणि ताईसाठीच मी बोलत असते आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. मला अशीच हिंमत येऊ द्या की मी तुमच्याशी संवाद साधेन आणि तुम्ही तर मला हिंमत दिलेलीच आहे. किती माझ्या भगिनी मला व्हॉट्सअपवर टाकतात, ताई मी 10 जणांना व्हिडिओ पाठवला, एकीनं 50 ग्रुपमध्ये व्हिडिओ पाठवला आणि मी 300 महिलांना सबस्क्राईब करायला लावू. खरंच ताई तुम्हाला सॅल्यूट आहे, तुमचं एवढं प्रेम आहे. म्हणून किती झोप येत असली, सकाळी उठायचं असतं रमजानमध्ये, तरी पण माझ्या तुमच्या प्रेमाने मी थांबते. आणि धन्यवाद तायांनो. काही चूक झाली तरी मला बोलत जा, कमेंटमध्ये टाकत जा. अंगणवाडी सेविका मदतनीसला इथं काही बोलण्याची परमिशन आहे. 4 गोष्टी वाईट बोलल्या तरी फर्स्ट एड आहात, समजून घेते. मी पण नाराज आहे, फर्स्ट एड आहे. मी तर रात्रंदिवस मॅसेज बघते, सगळ्यांना फोन करते, सगळ्यांचे प्रॉब्लेम ऐकते तायांनो. पण मी हिंमत नाही खचलेली, मी मैदान सोडलं नाही. आपण हारतो केव्हा, जेव्हा मैदान सोडून जातो. म्हणून आपण मैदान सोडत नाही. आपला मोर्चा स्थगित होतो, बंद होत नाही.
अचानक लोक चकित होतात, मोचच थकीत झाला की अरे आम्हाला गनिमी कावा करायला येतो, आम्ही शिवरायाच्या महाराष्ट्रातल्या भगिनी आहेत, हिरकण्या आहेत, आम्हाला कसं बुरुजवर चढवून कामं करायची ते येतात. म्हणून कोणी आमच्या नादी लागू नका. जास्ती नादी लागला तर नादच नाही करायचा. माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसचा तुम्ही आम्हाला सम्मान करू नका, पण अपमान केल्यावर कुणाला सोडायचं नाही. हक्काचं खातो, मेहनतीचं खातो, चोऱ्या माऱ्या करून खात नाही. म्हणून घाबरायची काही गरज नाही. ते चोऱ्या माऱ्या करून खातात त्यांना घाबरायचं असतं. माझ्या प्रत्येक अंगणवाडी ताईला सॅल्यूट आहे. आता मी खूप फोटो वगैरे बघितले अंगणवाडी तायांना, चांगल्या चांगल्या अंगणवाडी, खूप आनंद होतो. आमच्या इथं लहानशा घरात अंगणवाडी, आमच्या मुलं 50-50, 60-60 कसे तरी कोंबून बसल्यासारखे आम्ही बसवतो. तुमच्या अंगणवाड्या बघून खूप खूप आनंद झाला. सगळ्यांना धन्यवाद. कुणाची नवीन चांगली अंगणवाडी बांधून मिळाली जरा कमेंटमध्ये टाका. वाटल्यास फोटो टाका सबला ग्रुपला, मला खूप आवडेल बघायला. मला लहान मुलांबरोबर खेळायला बागडायचा खूप छंद आहे. मी गावी गेले की अंगणवाड्यात जाऊन बघत असते, भेटत असते तायांनो. तर सगळ्या माझ्या तायांना माझा गोड नमस्कार. आणि काही कुठे वाढलेलं नाही, काही एक पैसा आपल्याला आले नाही, त्या अधिवेशनात पण आपलं अजून काहीच झालेलं नाही. म्हणून कुठल्याही बातमी, कुठलेही व्हिडिओ बघत जाऊ नका. आणि एक ताईचं मला आठवलं की ती ताई बोलली, ताई मी बसून सगळ्या बीटच्या मुलींना सबस्क्राईब करायला लावलं. ताई तुझं खूप खूप धन्यवाद. अजून असंच सगळ्यांनी सबस्क्राईब करायला लावा. ग्रुपमध्ये प्रत्येक व्हिडिओ पाठवा. सबस्क्राईब करायचा अर्थ असा असतो की पुढचा माझा व्हिडिओ आला की लगेच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येते वर स्क्रीनवर, तुम्ही क्लिक करून बघायचा असतो. एवढंच माझं असतं. तर चला सगळ्यांना बाय बाय, भेटूया परत. आता ह्या बुधवारी नाही पण येणाऱ्या बुधवारी आपण घरी बसून लघु उद्योग वगैरे काय करायचा कमी खर्चात त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. माझा सलाम. रमज़ान मेरी मुस्लिम बहनों भी मुझे नाम के साथ मैसेज करते, बहुत अच्छा लगता है. हम सब एक है, हमारा प्यारा प्यारा हिंदुस्तान है और हम सब हिंदुस्तान के फूलों को संभालने वाले हम माली हैं. आने वाले वो भविष्य के नागरिक है, वो देश संभालने वाले और हमको उन संभालते. तो अशा तऱ्हेने खूपच धन्यवाद सगळ्यांना तायांना. एक डॉक्टराला वाटतं माझ्या एरियातली लोक आजारी पडावी, पेशंट होऊन यावं. एका वकिलाला वाटतं खूप क्राईम व्हावं, माझ्याकडे केस येतील. पण फक्त शिक्षक असा पेशा आहे की माझ्या शाळेत, माझ्या अंगणवाडीत, माझ्या संपर्कात येणारं मूल माझ्यापेक्षा मोठं व्हावं. तर तेवढं मोठं मनाचं आपल्याला देवाने बनवलेलं आहे. त्याचं धन्यवाद घ्यायचं आणि आरामात व्हिडिओ बघून झोपी जा. आणि रविवारी सगळ्यांना व्हिडिओ पाठवा, शनिवारी पाठवा, सगळ्यांना बघायला लावा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जात आहे. धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना. नमस्ते.